महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वल राहील, या दृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला नेहमीच बळ दिले आहे। त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनीत्रा अजित पवार यांनी केले। जिल्हा परिषदेच्या वतीने बारामती तालुक्यातील पोळ येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। तसेच यावेळी जिल्ह्यातील 44 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृष्टी प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार आदी उपस्थित होते। प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून याच विचारातून मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना पुढे आली आहे। पुणे जिल्ह्यात 110 पैकी 55 प्राथमिक आरोग्य केंद्रे मॉडेल PHC प्रक्रियेत आहेत। त्यापैकी 19 केंद्राचे अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण झाले असून ती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत। 7 केंद्राची कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील। 29 केंद्रांमध्ये प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण करण्यात आले। या कामामध्ये CSRच्या माध्यमातून अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिले आहे। बॉश इंडियाने 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी उपलब्ध करून देत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रसूतीगृह आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहे। भारत फेर्स उद्योग समूहाने पोळ मॉडेल PHC साठी 2 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। यावेळी जिल्हा परिषदच्या बांधकाम आणि आरोग्य सभापती दीपाली हुलावळे, महिला आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील, सदस्य करण खलाटे, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, भारत फोर्सचे उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अभिषेक जैन, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमने, पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।